महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साजरे होत असलेले हे सोहळे आणि तो सोहळा गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू आहे। खरं म्हणजे मी पहिल्या दिवशी या ठिकाणी आलो होतो आणि त्या दिवशी म्हणलो होतो ही आनंदाची नदी आहे आणि या आनंदाच्या नदीमध्ये खरं म्हणजे ज्याला आंघोळ करता येते तो आंघोळ करून घेतो। अत्यंत आनंदाने आणि अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी ही कथा संपन्न झालेली आहे आणि ह्या कथेमध्ये जर काय असेल, कथेमधून काय घेतलं असेल तर जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन, नेमकं तुकोबरायाचं जीवन जे आपल्या समोर आलंय ते जीवन नाही परंतु जे पाठीमाग आहे। आणि मी पहिल्या दिवशी असं म्हणलो होतो, महाराज त्यावेळेला इथं नव्हते माझ्यापाशी, आपण इकडे पारायणाला बसलो होतो त्यावेळेला नव्हते, पण आता समोर आहे। आणि मी असं म्हणलो होतो महाराज नुसते 2-4 पुस्तकं वाचून जनसामान्यात येऊन 2-4 अभंगावर स्वार होऊन असा महाराज अभिप्रेत नाही आम्हाला महाराज पुस्तकात खेळलेला असला पाहिजे। आणि आम्ही ज्या ज्या वेळेला इथे येतो त्या वेळेला महाराजाला पाहिलं तर महाराजाच्या अवतीभोवती सारी पुस्तकच पडलेली असते, मागे पुस्तकं पुढं पुस्तकं, मग त्यातून आम्ही 4-2 घेतो 4-2 वाचण्याचा। म्हणून अत्यंत जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे, ज्याने कधी प्रकाश टाकला नाही असा प्रकाश त्यांनी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेळ फार झालेला आहे, बोलण्यासारखं फार आहे। आणि मी असं म्हणलो होतो महाराजाला, ते असं म्हणले होते ना, ते या अभंगाचा शेवट असा आहे ना अमोलजी, तुका म्हणे आता आणि आम्ही न जो आता तुम्ही जरी दामटून लावलं काही जरी केलं तर असं म्हणलं। म्हणून या वर्षी पुढच्या वर्षी म्हणलं अशाच पद्धतीने या ठिकाणी ही कथा होईल। ते म्हणले आता म्हणले ना, म्हणले असं म्हणले तर मला त्याचं असं होईल। एवढे बोलून मी सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण।